विज्ञान या विषयातील प्रकरण 8 स्थितिक विद्युत। कालच्या तासाला आपण पाहिलं की विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो, म्हणजे विद्युत प्रभार निर्माण कसे होतात आणि त्याच्यामुळे आकर्षण प्रतिकर्षण हे त्याचे गुणधर्म आपण कालच्या तासाला पाहिले। आज आपण पाहणार आहोत या स्थितिक विद्युत, म्हणजे यालाच दुसरं नाव आहे घर्षण विद्युत याविषयी आणखी थोडी माहिती आपण घेणार आहोत। दुसरं नाव आहे घर्षण विद्युत। तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण पाहिलं की जे काही प्रयोग आपण काल पाहिले त्याच्यामध्ये सगळे घर्षणामुळे त्या ठिकाणी प्रभार निर्माण झालेला आपल्या लक्षात आलेलं आहे। मग ज्या वेळेस घर्षणामुळे प्रभार निर्माण होतो त्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण झालेल्या विद्युताला घर्षण विद्युत असे म्हणतात। घर्षणामुळे निर्माण झालेल्या विद्युतला घर्षण विद्युत असे म्हटले जाते। आणि ही जी वीज निर्माण होते, ही जी विद्युत हा जो प्रभार निर्माण होतो हा ज्या दोन वस्तू घासल्या जातात, ज्या ठिकाणी त्या घासल्या जातात तेवढ्याच जागेवर तो प्रभार निर्माण होतो आणि म्हणून याच विद्युतला स्थितिक विद्युत असं देखील म्हणतात। स्थितिक म्हणजे जागेवर ज्या ठिकाणी त्या निर्माण झाली त्याच ठिकाणी ती, ज्या ठिकाणी घर्षण झालं त्याच ठिकाणी निर्माण होते आणि त्याच ठिकाणी राहते ती, म्हणून तिला म्हटलंय स्थितिक विद्युत, एका जागी राहणारी, स्थिर राहणारी। जशी आता आपण जी वीज वापरतो ती करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत असते, म्हणजे ती वाहू शकते, प्रवाहित होऊ शकते। तसं इथे होत नाही, ही जिथे निर्माण झाली तिथेच राहते आणि म्हणून हिला स्थितिक विद्युत असं म्हटलं जातं। मग ही जी स्थितिक विद्युत आहे हा ज्या ठिकाणी प्रभार निर्माण होतो त्याच ठिकाणी राहतो। त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की जे प्रभार निर्माण होतात ते जर आजूबाजूचं वातावरण जर हवा दमट आणि ओलसर जर असेल तर ते त्या वातावरणामध्ये शोषले जातात आणि म्हणून हे जे प्रयोग आहेत आपण आता फुग्याचे वगैरे प्रयोग पाहिले, हे प्रयोग ओलसर किंवा दमट वातावरणात यशस्वी होत नाहीत, तर ते कोरड्या हवेमध्येच ते करावे लागतात, कारण ओलसर वातावरणात हे प्रभार शोषले जातात। आता या स्थितिक प्रभाराविषयी आपल्याला आणखी एक गुणधर्म जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे हा जो प्रभार निर्माण होतो हा ओळखायचा कसा, म्हणजे काय अशी कसोटी आहे की जेणेकरून हा प्रभार आपल्याला ओळखता येईल, प्रभार निर्माण झाला आहे आपल्या लक्षात येईल। तर त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, खूप सोपा प्रयोग आहे आणि तो प्रयोग घरातल्या साहित्यातून तुम्हाला करता येणार आहे आणि म्हणून तो प्रयोग काही इथे मी करून दाखवत नाही आणि ते प्रयोग मुलांनीच करावेत अशी अपेक्षा आहे, कारण ते जे साहित्य या ठिकाणी वापरलेलं आहे ते अतिशय आपल्या घरामध्ये उपलब्ध होणारच आहे। मग त्याच्यासाठी काय लागणार आहे, तर तुम्हाला लागणार एक बाटली, 2 स्ट्रॉ आणि एखादं लोकरीचं कापड। आता लोकरीचं आपल्या घरात स्वेटर, हातमोजा, पायमोजा काही असेल ते तुम्ही वापरायचं आहे। मी प्रयोग फक्त तुम्हाला इथे समजून सांगते आणि त्या प्रयोगातून आपल्याला काय निष्कर्ष मिळतो ते आपण आता पाहूया। आपण बघा प्रभार ओळखण्याची कसोटी, म्हणजे एखादा विद्युत प्रभार तयार झाला तो कसा ओळखायचा हे आता आपण पाहूया। त्यासाठी काय करायचंय, तर एक बाटली घ्यायची, समजा ही बाटली आहे, ह्या बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवायची अशी, आणि आता ही स्ट्रॉ साधी स्ट्रॉ आहे, दुसरी एक स्ट्रॉ ह्याच्या जवळ आणून तुम्ही पहा, दुसरी एक स्ट्रॉ मी ह्याच्या जवळ आणली। आता ही साधी स्ट्रॉ आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही हालचाल आपल्याला दिसणार नाही। आता काय करायचं, ही जी दुसरी स्ट्रॉ आहे ही एका लोकरी कापडावर घासायची। लोकरीचं कापड घ्यायचं एक असं चौकोन, हे लोकरी कापड, यावर ही स्ट्रॉ घासली तर काय होणार आहे, त्या ठिकाणी घर्षणामुळे स्थितिक विद्युत प्रभार निर्माण होणार आहे या स्ट्रॉवर। आणि मग आता ही स्ट्रॉ प्रभारित झालेली आहे, समजा आपण असं म्हणा की त्याच्यावर ऋण प्रभार आलेला आहे,
मग अशी ही प्रभारित स्ट्रॉ काय करायची, ह्या साध्या स्ट्रॉ जवळ आणायची आणि बघा तुम्हाला काय दिसतं ते. तुम्हाला असं दिसेल विद्यार्थ्यांनो की ही स्ट्रॉ ज्यावेळेस प्रभारित स्ट्रॉ प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉकडे आपण आणू त्यावेळेस ही प्रभार नसणारी स्ट्रॉ त्या प्रभारित स्ट्रॉकडे आकर्षित होते, त्याच्याकडे ओढली गेलेली दिसते. याची ह्या एकमेकांकडे काय होतात, आकर्षिल्या जातात. हा झाला ह्या प्रयोगातला एक पहिला भाग. आता काय करायचंय, ही दुसरी जी स्ट्रॉ होती बाटलीवर ठेवलेली ती सुद्धा आता लोकरी कापडावर घासून घ्यायची, प्रभारित करून घ्यायची. आता हिच्यावर सुद्धा प्रभार आलेला आहे. आता ही स्ट्रॉ सुद्धा काय झालेली, प्रभारित झालेली आणि मग दोन्हीवर सारखाच प्रभार असल्यामुळं आता तुम्हाला असं दिसेल की या दोन स्ट्रॉ आता ह्या एकमेकांकडे आकर्षित न होता काय होणार आहे, एकमेकांपासून दूर जाणार. असं काय झालं, कारण या ठिकाणी दोन्ही स्ट्रॉवरचे प्रभार काय झाले, समान झाले. हा झाला या प्रयोगातला दुसरा भाग. आता तिसरा भाग काय करायचा आहे, तर ही जी प्रभारित स्ट्रॉ होती ऋण प्रभारित समजा पण, तर ही अशीच ठेवायची आणि आता या स्ट्रॉच्या ऐवजी काय करायचंय, तर हे लोकरी कापड या स्ट्रॉच्या जवळ आणायचंय. हे लोकरी कापड स्ट्रॉच्या जवळ आणा आणि मग बघा काय होतं, तर तुम्हाला असं दिसेल की आता ही स्ट्रॉ या लोकरी कापडाकडे आकर्षित होईल. म्हणजे बघा आता इथे काय झालंय, तर आता ह्या स्ट्रॉवर जो प्रभार आहे त्याच्या विरुद्ध प्रभार इकडे आहे. म्हणजे समजा इथे ऋण प्रभार आहे तर इथे धन प्रभार ह्या कापडावर आहे आणि हे विरुद्ध प्रभार असल्यामुळे हे एकमेकांकडे आकर्षित झालेले दिसतात. म्हणजे बघा आता विद्यार्थ्यांना या प्रयोगामध्ये आपल्याला 2 वेळा आकर्षण आणि एकदा प्रतिकर्षण असा अनुभव आलेला आहे. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की जर एखाद्या वस्तूवर प्रभार असेल तर ती वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूला आकर्षित करते, तसेच त्याच्या विरुद्ध प्रभार असलेल्या वस्तूला देखील आकर्षित करते. म्हणजे नुसत्या आकर्षणावरून आपल्याला हे समजत नाही की वस्तू प्रभारित आहे किंवा नाही, कारण प्रभार जरी नसला तरी वस्तू आकर्षित होणार आहे आणि विरुद्ध प्रभार असला तरी वस्तू आकर्षित होणार आहे. त्यामुळे आकर्षणावरून आपल्याला हे समजत नाही की वस्तू प्रभारित आहे किंवा नाही. मग आपल्याला कशावरून समजतं, तर फक्त प्रतिकर्षणावर. जर ह्या 2 वस्तूंमध्ये प्रतिकर्षण झालं म्हणजे त्या 2 वस्तू एकमेकांपासून दूर गेल्या तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या दोन्ही वस्तूंवर प्रभार आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून प्रभार ओळखण्याची सगळ्यात चांगली कसोटी ती म्हणजे काय असणार आहे, प्रतिकर्षण. म्हणून प्रतिकर्षण ही प्रभार ओळखण्याची कसोटी आहे असं म्हटलं जातं. समजलं? हा झालाय हा प्रभाराविषयी एक गुणधर्म. आता आपण पुढे जाऊया. तुमच्या पुस्तकामध्ये आणखी एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला अगदी सहज घरी करता येईल. ह्याच गुणधर्मावर आधारित एक प्लास्टिकची डबी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आपल्या घरामध्ये असते, मोहरी घालायची आणि ती डबी अशी हलवायची. बघा तुम्हाला काय दिसेल, तर विद्यार्थ्यांना तुम्हाला असं दिसेल की मोहरीचे कण एकमेकांपासून दूर जातात, परंतु ज्यावेळेस ते बाटलीवर आदळतात त्यावेळेस ते त्या बाटलीला चिटकतात. कारण का, तर तिथे विरुद्ध प्रभार आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आकर्षण आहे आणि मोहरीच्या एक कणांमध्ये समान प्रभार आहे, त्याच्यामुळे ते एकमेकांपासून दूर जातात. तर असे छोटे छोटे प्रयोग ज्याच्यातनं तुम्ही विज्ञानातले असे काही तत्व हे तुम्ही शिकू शकता घरातल्या साहित्यामधनं. तर हे प्रयोग तुम्ही जरूर करून पहा आणि हे तत्व त्यातनं शिकून घ्या. आता आपण पुढे जाणार आहोत. याच प्रभारांच्या आणखी काही विशिष्ट अशा गुणधर्माविषयी. अतिशय मजेशीर असे गुणधर्म तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातला पहिला गुणधर्म आहे स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. विद्यार्थ्यांना बघा,
अतिशय सोपे असे काही प्रयोग घरातल्या साहित्यातून आपण हे करून पाहू शकतो आणि त्यातनं हे विज्ञानातले तत्व समजून घेऊ शकतो. तर बघा, ज्यावेळेस एखादी प्रभारित वस्तू दुसऱ्या प्रभारित वस्तूच्या जवळ आणली, म्हणजे दुसऱ्या प्रभारित वस्तूला त्याच्याने स्पर्श केला, तर ती दुसरी वस्तू देखील प्रभारित होते. आणि जो प्रभार त्या जी वस्तू आपण त्याच्या जवळ येतो की नाही, त्याच्यावर जो प्रभार असेल तोच प्रभार या दुसऱ्या वस्तूवर देखील येतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक कंगवा घेतला तुम्ही, अतिशय सोपा असा प्रयोग. एक कंगवा घ्यायचा, त्याला कागदाने घासायचं आणि आता घासल्यामुळे काय होणार आहे, तो कंगवा प्रभारित होणार आहे. आणि तोच कंगवा, प्रभारित झालेला कंगवा दुसऱ्या कंगव्याच्या जवळ न्यायचा. दुसऱ्या कंगव्याला त्या पहिल्या प्रभारित कंगव्याने स्पर्श करायचा आहे. आता तुम्हाला असं दिसेल की तो दुसरा कंगवा देखील प्रभारित झालेला आहे. मग हे ओळखायचं कसं, तर कागदाचे कपटे त्या दुसऱ्या कंगव्याजवळ न्या आणि पहा, तुम्हाला असं दिसेल की कागदाचे कपटे त्या ठिकाणी आकर्षित झालेले आहेत. म्हणजे नुसत्या स्पर्शाने या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रभार एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर गेलेला आहे. मग ही झाली पहिली पद्धत, स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. याच्यामध्ये काय होतं, पहिल्या वस्तूवर जो प्रभार असतो तोच प्रभार दुसऱ्या वस्तूवर जातो, कधी एकमेकांना स्पर्श केला. त्यानंतर दुसरी पद्धत आहे प्रवर्तन आणि प्रभार निर्माण करणे. प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे म्हणजे काय, तर प्रवर्तन म्हणजे फक्त जवळ नेणे. म्हणजे एखादी प्रभारित वस्तू दुसऱ्या वस्तूच्या फक्त जवळ नेणे, स्पर्श करायचा नाही, तर फक्त तिच्या जवळ, तिच्या सानिध्यात नेणं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, त्या दुसऱ्या वस्तूवर विरुद्ध प्रभार निर्माण होतो. बघा, इथे आपण पाहिलं की सारखाच प्रभार निर्माण होतो स्पर्श केल्यावर, पण जवळ नेलं तर काय होतं, विरुद्ध प्रभार निर्माण होतो. त्यासाठी सुद्धा एक अतिशय सोपा असा प्रयोग आहे. आपल्या घरामध्ये नळ असतो, त्या नळ चालू करायचा, त्याची बारीक धास करायची आणि त्याच्या जवळ एक कंगवा न्यायचा. तो कंगवा घासून घ्यायचा, कागदावर घासा किंवा केसांवर घासा आणि तो घासलेला कंगवा त्या नळाच्या धारेच्या जवळ न्या. तुम्हाला असं दिसेल की ती धार त्या कंगव्याकडे आकर्षिली गेली. बघा, तुमच्या पुस्तकात सुद्धा चित्र दिलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसेल ते. विद्युत प्रभार निर्मिती असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ती पाण्याची धार ही कंगव्याकडे आकर्षिली जाते. मग कशामुळे होतं बरं असं, तर बघा, ज्यावेळेस ही पाण्याची धार आहे, ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय कुठलाही प्रभार नाहीये, म्हणजे ह्याच्यातले धन आणि ऋण प्रभार सारखेच आहेत. मग हे धन आणि ऋण प्रभार सारखेच आहेत. ज्यावेळेस आपण एखादा कंगवा ह्याच्या जवळ आणू, हा प्रभारित कंगवा जेव्हा ह्याच्या जवळ येईल, समजा आता ऋण प्रभारित कंगवा असेल, तर ह्याच्यातले हे ऋण प्रभार, हे कंगव्यावर सर्व ऋण प्रभार आहे. हा ऋण प्रभारित कंगवा जवळ जेव्हा आपण ह्याच्या जवळ आणतो, त्यावेळेस हे जे समान प्रभार म्हणजे यातले जे ऋण प्रभार आहेत ते काय होतात, थोडेसे लांब जातात. आणि मग या ठिकाणी राहतात धन प्रभार. आणि मग धन आणि ऋण प्रभारांमध्ये आपण पाहिलं की विरुद्ध प्रभारांमध्ये काय होतं, आकर्षण होतं. आणि म्हणून ही पाण्याची धार या कंगव्याकडे आकर्षिली जाते. अशा पद्धतीने या प्रवर्तनाने देखील आपण एखाद्या वस्तूमध्ये प्रभार निर्माण करू शकतो. तर या ठिकाणी विरुद्ध प्रभार त्या वस्तूवर निर्माण होत असतो. अशा पद्धतीने खूप अतिशय घरातल्या छोट्याशा साहित्यातून तुम्ही हे प्रयोग करून पाहू शकता आणि ही तत्व विज्ञानातली तुम्ही शिकू शकता. हे प्रयोग तुम्ही जरूर करून पहा आणि हे नियम पडताळून पहा. आता आपण पुढे जाऊया. तर ह्याच गुणधर्मावर आधारित तुम्हाला आणखी एक प्रयोग दिलेला आहे बघा. इथे पुस्तकामध्ये भिंतीला चिटकलेला फुगा दाखवलेला आहे बघा एका चित्रामध्ये. तो सुद्धा ह्या प्रवर्तनामुळे निर्माण झालेलाच एक प्रभार आहे. फुगा घ्यायचा, तो घासायचा आणि भिंतीजवळ न्यायचा, तो भिंतीला चिटकतो, कारण त्या ठिकाणी विरुद्ध प्रभार निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने मग आता ह्याच
गुणधर्मावर आधारित आणखी एक प्रयोग दिलेला आहे तुमच्या पुस्तकात पान नंबर 55 वर. या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्हाला ते दिसेल चित्र. त्याच्यामध्ये एक अॅल्युमिनियमची गोळी आणि एक फुगा घेतलेला आहे. अॅल्युमिनियमची गोळी तुम्हाला पार्सल मध्ये बघा अॅल्युमिनियम रॅपर वापरतात की नाही, फॉईल वापरतात. तर ती फॉईल अशी गुंडाळून तुम्ही त्याची गोळी करू शकता. तर ती गोळी दाखवलेली हवेत अशी लटकवून ठेवलेली आहे. त्याच्याजवळ एक प्रभारित फुगा नेला, म्हणजे एक फुगा घासून त्या गोळीजवळ नेलेला आहे. सुरुवातीला ती गोळी म्हणजे प्रवर्तन दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये तो फुगा फक्त त्या गोळीच्या जवळ नेला. त्यामुळे तिथं काय झालं, विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण झाला प्रवर्तनामुळे आणि ती गोळी फुग्याकडे आकर्षली गेली. बघा दुसऱ्या चित्रात दिसते गोळी आणि फुगा एकमेकांच्या जवळ आकर्षले गेलेले. आता त्या ठिकाणी स्पर्श झाला, गोळी आणि फुग्यामध्ये काय झालं, स्पर्श झाला आणि स्पर्शामुळे आपण पाहिलं की समान प्रभार निर्माण होतात. फुग्यावर जो प्रभार होता तोच प्रभार आता गोळीवर निर्माण झालेला आहे आणि समान प्रभार निर्माण झाल्यामुळे आपण पाहिलं की सजातीय प्रभारांमध्ये काय असतं, प्रतिकर्षण होतं आणि त्यामुळे ती गोळी फुग्यापासून दूर गेलेली आपल्याला तिसऱ्या चित्रात दिसते. अशा पद्धतीने प्रवर्तन आणि स्पर्श पद्धती अशा या पद्धतींचा आपण या ठिकाणी माहिती घेतली. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला एका साधनाविषयी माहिती घ्यायची, ते आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी. विद्यार्थ्यांना हे एक साधन आहे, कशासाठी तर वस्तूवरील प्रभार ओळखण्यासाठी. एखादी वस्तू प्रभारित आहे किंवा नाही हे आपल्याला पटकन ओळखायचं असेल तर त्यासाठी ही सुवर्णपत्री विद्युतदर्शी वापरतात. तर ही कशी आहे, याची रचना काय आहे ते आता आपण पाहूया. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर आकृती दिसते. याच्यामध्ये एक अशी एक दांडा आहे बघा, असा लांब दांडा आणि त्याच्यावरती एक तबकडी असते आणि या दांड्याच्या खाली सोन्याची 2 पातळ अशी पानं असतात. सोन्या धातूची पातळ अशी पानं तयार केलेली असतात, ती खालच्या बाजूला लावलेली असतात. आता याचा उपयोग कसा करायचा, तर ही तबकडी धातूची असते. त्याच्याजवळ एखादी आपण वस्तू प्रभारित वस्तू नेली, समजा एखादी धन प्रभारित वस्तू आपण याच्या जवळ नेली तर हा प्रभार या धातूच्या तबकडीला इथे स्पर्शाने हा प्रभार या तबकडीमध्ये येईल आणि तिथून तो खाली वाहत वाहत या पानांवर येईल. आता सोना हा देखील एक धातू आहे, त्याच्यामध्ये हा प्रभार येणार आणि मग या दोन्ही पानांवर हा जो धन प्रभार होता या वस्तूवरचा हा या दोन्ही पानांवर येणार आणि दोन्ही पानांवर समान प्रभार आल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रतिकर्षण होणार आहे. ती पानं एकमेकांपासून काय होणार आहे, दूर जाणार आहे. अशी एकमेकांपासून दूर जातात. मग पानं जर एकमेकांपासून दूर गेली तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं की ह्या वस्तूवर प्रभार आहे, म्हणजे ही वस्तू प्रभारित आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग पुन्हा ह्या तबकडीला तुम्ही हाताने स्पर्श केला की तो प्रभार त्या ठिकाणी निघून जातो आणि ती पानं पुन्हा पहिल्यासारखी एक मिटतात, अशा पद्धतीने जवळ येतात. अशा पद्धतीने ह्या सुवर्णपत्र विद्युतदर्शीचा वापर करून आपण एखादी वस्तू प्रभारित आहे किंवा नाही हे आपल्याला समजू शकतं. तर हे झालं सुवर्णपत्र विद्युतदर्शी. इथे एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, जरा डोके चालवा या सदरामध्ये. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का आणि त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजे. तर थोडा ह्याच्यावर विचार करा की सोन्याच्या ऐवजी दुसरे कुठले धातूची पानं आपल्याला या ठिकाणी लावता येतील आणि ती पाने इथे वापरण्यासाठी, तो धातू इथे वापरण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म असणं आवश्यक आहे ह्याचा तुम्ही विचार करा आणि याचं उत्तर लिहून काढा. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे आकाशामध्ये जी वीज चमकते बघा. वीज हा सुद्धा एक विद्युत प्रभाराचं रूप आहे, परंतु हे सुरुवातीला माहित नव्हतं. हे शोधून काढलं कोणी, तर सर बेंजामिन फ्रँकलिन नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी हे शोधून काढलं की आकाशात चमकणारी वीज पावसाळ्यामध्ये आपण पाहतो, तर ही वीज म्हणजे सुद्धा विजेचे एक रूपच आहे. तर हे त्यांनी सुरुवातीला शोधून काढलं. त्यांच्याविषयी माहिती तुमच्या पान नंबर 55 वर असे होऊन गेले या सदरामध्ये दिलेली
आता आपण ती पाहूयात. या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल. सन 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने आपला मुलगा विल्यम यासोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला. हा पतंग रेशमी कापड, देवदार झाडाचे लाकूड व धातूची तार वापरून तयार केला होता. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले. ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करतात विद्युत प्रभार ढगातून पतंगावर स्थानांतरित झाला. तेव्हा पतंगाची सैल दोरी ताटलेली होती. हा विद्युत प्रभार दोरीतून जमिनीपर्यंत पोहोचला व जमिनीला दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली. वीज म्हणजेच विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्याने स्पष्ट केले. तर पहा विद्यार्थ्यांनो, या बेंजामिन फ्रँकलिनने हा पतंगाच्या साहाय्याने हा प्रयोग करून वीज हे विद्युत प्रभाराचाच एक रूप आहे हे त्या दिवशी स्पष्ट केलं. तर ह्याच विजेविषयी अधिक माहिती, वीज पडणे म्हणजे काय, वीज चमकणे म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे हे आता आपण पुढच्या तासाला जाणून घेऊयात. आज आपण इथेच थांबूयात.